नमस्कार मित्रांनो, शिवांशी एंटरप्राइजेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला पडणारा प्रश्न म्हणजे पावसापासून सोलारचे होणारे नुकसान। आता 2-3 दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्याचे कॉल येत आहेत की सर आमचं कंट्रोलर आम्ही खोलून घेऊन जाऊ शकतो का, पावसाने ते खराब होऊ शकतं का, हे वॉटरप्रूफ आहे का, असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत। त्यासाठीच आम्ही एका साईटवर आलेलो आहे। तुम्ही बघू शकता 5 HP चा सद्भाव कंपनीचा सोलार लागलेला आहे आणि या ठिकाणी शेतकरी काय करतात की पावसाने कंट्रोलरला काही बाधा न होऊ यासाठी कोणी त्याला प्लास्टिकनं बांधून ठेवते, कोणीतरी कपडा टाकून ठेवते। अशा पद्धतीमध्ये जर तुमच्या कंट्रोलरमध्ये सप्लाय चालू असेल तर तुम्ही त्याला अशा पद्धतीमध्ये बांधून ठेवू नका। कोणताच कंट्रोलर वॉटरप्रूफ नसतो, तो वॉटर रेजिस्टन्स असतो। म्हणजे नॉर्मल त्याला मॉइश्चर लागलं, नॉर्मल काहीतरी ओलावा आला तर तो सहन करण्याची त्यामध्ये कॅपॅसिटी त्या किटमध्ये असते। डायरेक्ट तुम्ही त्याला पाण्यामध्ये भिजून तो कंट्रोलर चालेल असा हा गैरसमज बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे की वॉटरप्रूफ कंट्रोलर असतात। असं काही नसतं। आता हा जो कंट्रोलर बांधून ठेवलाय अशा पद्धतीमध्ये काय होतं मित्रांनो, या कंट्रोलरला पाठीमागून हिक्सिंग असते जी कूलिंग करण्याचं काम करते, PCBला कूलिंग करण्यासाठी। तर या ठिकाणी काय होतंय, आता आपल्या या पूर्ण पॅनलचा सप्लाय कंट्रोलरमध्ये जर चालू असेल आणि कंट्रोलर आपण अशा पद्धतीने जर बांधून ठेवलेला असेल तर या ठिकाणी हा कंट्रोलर शॉर्ट सर्किट होऊ शकतो, गरम होऊ शकतो। त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी जी पिन आम्ही आता एक रिमूव्ह केली, अशा पद्धतीमध्ये तुम्हाला एक पिन कुठल्या तरी सिरीजमधली एक पिन तुम्हाला त्या ठिकाणी रिमूव्ह करून ठेवायची, जेणेकरून तुमचा कंट्रोलर हा बंद राहील। आणि त्यानंतर त्याला तुम्ही एखाद्या प्लास्टिकना किंवा कशाने तरी एक झाकून ठेवू शकता, पाण्यापासून त्याचा बचाव करू शकता। शक्य होत असेल तर त्याला तुम्ही खोलूनही घेऊन जाऊ शकता। पण जोपर्यंत तुम्ही त्याचा सप्लाय बंद करत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा हात लावू नका। त्याला काय करंट लागत नाही, परंतु कसं असतं काही शेतकरी काय करतात, एखाद्या ठिकाणी कुठेतरी वायर उंदराने कशाने तरी खाल्लेला असतं, त्या ठिकाणी शेतकऱ्याचा हात लावून त्याला करंट लागू शकतो। त्यामुळे एक पिन तुम्ही कुठेतरी एक डिस्कनेक्ट करून त्यानंतरच कंट्रोलर खोलून घेऊन जा किंवा त्याला बांधून ठेवा। पिना कुठल्याही प्रकारे तुम्ही काढली नाही आणि कंट्रोलरला बांधून ठेवलं तर कंट्रोलरमध्ये सप्लाय चालू असल्यामुळे तो शॉर्ट सर्किट होऊ शकतो। दुसरा विषय, कोणी शेतकरी म्हणतात की इथे याला जर हात लावला तर करंट लागेल का। आता मित्रांनो, याला हात लागल्यावर करंट लागण्याचा प्रश्न हा खूप दूरचा आहे। याला हात लागल्यावर करंट लागत नाही, परंतु जर तुमचं पॅनल कुठेतरी टिचलेला असेल, फुटलेला असेल आणि पाऊस चालू असेल, एखाद्या वेळेस तुम्ही त्या पॅनलला हात लावला तर तुम्हाला करंट लागू शकतो। काही शेतकरी काय करतात, पावसाच्या वातावरणामध्ये सोलार खाली उभा राहतात। हे अत्यंत चुकीचं आहे। पाऊस चालू असताना वीज पडत असतात अशा ठिकाणी। आता या ठिकाणी तुम्ही बघा, इकडे एक पोल आहे, वीज अरेस्टर। आता इकडे या पोलला वरती वीज अरेस्टरच त्यांनी लावलेला नाही, फक्त एक पोल खुपसून दिलेला आहे। इन्स्टॉलर नाही, चुकी केलेली आहे, त्याला वीज अरेस्टर नाही। कंट्रोलरला या ठिकाणी बघू शकता कुठल्याही प्रकारची आर्थिंग त्यांनी कंट्रोलरला दिलेली नाही। सोलारमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिंग। कंट्रोलरला आर्थिंग असणं खूप महत्त्वाचं आहे, नाही तर कंट्रोलर हा जळून खाक होऊ शकतो। या कंट्रोलरला आर्थिंग ही नाही आणि बाजूला जो खंबा असतो, त्याचा जो पोल असतो, त्याला वीज अरेस्टर सुद्धा लावलेला नाही, फक्त पोल राहून दिलेला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही शेतकरी असाल किंवा उद्योगपती असाल, कोणी असाल, तुमच्या इथे सोलार इन्स्टॉलर आलेले आहेत आणि ते सोलार इन्स्टॉल करताना तुमचं ते काम आहे की तुम्ही त्यांना जे काही त्यांनी ते सामान आणलेलं आहे ते पूर्णपणे इन्स्टॉल करून घेणं हे तुमचं काम आहे। वीज अरेस्टर लावून घेणं, सोलारला अर्थिंग देणं, या सर्व कामं तुम्ही तुमच्या पद्धतीने योग्यरित्या करून घेणं हे तुमचं काम आहे। आणि सोलार कंट्रोलर घेऊन जाण्यासाठी तुम्ही आधी एक पिन रिमूव्ह करून डिस्कनेक्ट करून नंतरच ही सोलारचं कंट्रोलर जे आहे ते खोलून घरी नेऊ शकता। मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्राम फेसबुकला बघत असाल तर आम्हाला फॉलो नक्की करा। धन्यवाद।